सहर्ष हार्दिक स्वागत। नदीम शेख, इसके बाद में प्लीज वेलकम, आपका हार्दिक स्वागत है मदन कुमार टीके। परमिशन रहने तो गाड़ी मदन कुमार टीके, शेख नदीम स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत। खुदा तेरी अदालत में मेरी जमानत रखना, भाई रघु याद रखो, हमारे भारत देश का नाम तुम जरूर सलामत रखो। तालियां, क्या बात है। रीमा मॅडम का यहाँ पहिलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। या ठिकाणी आपण स्वागत करत आहोत रीमा काळे, शेख नासेर, रीमा जी काळे मैडम, शेख नासेर। न्यूज कल के लिए भी सुनिया बजाओ, क्या बात है। वेलकम औरंगाबाद न्यूज, या ठिकाणी आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे। वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळे फाउंडेशन सेवेभावी योजना या ठिकाणी दाखल होत आहेत। सर्वांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। डॉक्टर मैं शेख नासिर, दिव्यांग आधार विकास बहुउद्देशीय सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष। आज हमने 14 दिसंबर को जो जागतिक दिन अवसर पर आज जो कार्यक्रम रखा हुआ है, उसके अंदर हमारे अंदर प्रोग्राम के अंदर कुबड़ी साइकिल, 3 चक्की साइकिल, स्टिक काटी और राशन किट, जो गरजो दिव्यांग है जिसके पास काम नहीं, रोजगार नहीं, ऐसे लोगों को हम जो है आज हमारे संस्था के माध्यम से पूरा वितरण करने वाले हैं। और आज हमारे जो मान्यवर आए रीमा काळे मैडम, इंडोरे सर, नितिन शिंदे और अपने हमारे डॉक्टर चौहान और मदन कुमार इंगड़े, ये सब मान्यवर का मैं दिल से सबका आभार मानता हूँ। मेरे प्रोग्राम में आए आप, आपका बहुत बहुत धन्यवाद। उद्देश्य ये मेरा कि औरंगाबाद के अंदर ऐसी बहुत संस्था है जो दिव्यांगों के लिए काम नहीं करती, लेकिन संस्था तो बहुत है पर दिव्यांगों के लिए काम नहीं करती। मैं ये न्यूज के माध्यम से बताना चाहता हूँ कि हमारे पास बड़े बड़े जितने भी दानशूर है लोग हैं, जितने भी औरंगाबाद के अंदर करोड़पति उद्योगपति, इनको मैं कहना चाहूंगा कि हमारे संस्था को डोनेशन दे। वो डोनेशन के माध्यम से हम दिव्यांगों को साइकिल, कुबड़ी वितरण, उनको आत्मनिर्भर बनने के लिए साइकिल, बहुत सारी ऐसी चीज है तो उनको देंगे हम। तो मेरा ये बोलना है कि ज्यादा से ज्यादा आप हमारे संस्था को डोनेशन दीजिए। और हमारे पास संस्था में अभी तक 4000 लोगों की नोंदणी हो गई, लेकिन हमारे पास बजट न होने की वजह से हर बार हम 50 या 100 लोगों को वितरण करते हैं। और इतना बोल के मैं
आदरणीय रीमा मॅडम, ॲडव्होकेट रीमा मॅडम आवर्जून त्यांची अमूल्य उपस्थिती, सुंदर असा स्वागत या ठिकाणी, पूजन या ठिकाणी त्यांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे. जागतिक अपंग दिनानिमित्त सर्वांचं फाउंडेशनचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करणार आहोत. सुस्वागतम, खुशामदी, वेलकम. मेरे प्यारे भारतवासियों, 100 कांद्रा मुझे धरती माँ की, मैं देश मिटने नहीं दूंगा, मैं देश झुकने नहीं दूंगा. दिव्यांग आधार विकास खास आपके लिए. वेलकम. सर्वांचे मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. या ठिकाणी मॅडमच्या हस्ते पूजन झालेलं आहे. आपला अमूल्य वेळ आपण दिल्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत आहे. नासेर शेख हे मॅडमचं स्वागत करत आहे. मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार सर्वांचे या ठिकाणी मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. जागतिक अपंग दिन योगेश पटोले यांचे स्वागत करत आहेत. वेलकम. आपका अमूल्य समय देने के लिए दिव्यांग आधार विकास संस्था आपकी आभारी है. क्या यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करीत आहे. अपंग दिन फोटो लो. हाँ ये लो. आए हुए सभी का हार्दिक हार्दिक स्वागत. उनका करो फोटो लो. सही कर खड़े कर पड़ते खड़े करो. हाँ इधर 3 डिसेंबरला जो दिव्यांग दिन होता, तर 3 डिसेंबरच्या दिव्यांग दिनाच्या निमित्तानं आम्ही जालन्यालाही वाटप केलेलं होतं. आणि त्याच्यानंतर आमचे जे नासेर भाई आहेत, अतिशय मरमर करतात. आमचे हे भाऊ आहेत सगळे, अगदी माझे ते दिव्यांग बंधू भगिनी सगळे आहेत. या सगळ्यांना सर्वप्रथम मी दिव्यांग दिनाच्या बिलेटेड का होईना सगळ्यांना मी शुभेच्छा देते. आणि दिव्यांग म्हणजे नेमकं काय जर मी तुम्हाला सांगेल, तर माझे ऐकणारे जे बंधू भगिनी आहेत, मी फक्त मतिमंद लोकांना दिव्यांग मानते. फक्त मतिमंद लोक दिव्यांग मानते. कारण हे जे सगळे आहेत हे खरोखर, आता नासेर भैयांना आपण दिव्यांग म्हणू शकतो का, जे सगळ्यांसाठी उभं राहतात, सगळ्यांना उभं करण्याचा प्रयत्न करतात. आणि माझे असं म्हणणं आहे की प्रत्येकाने दिव्यांग लोकांच्या संदर्भात आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि आपण आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. प्रत्येकाला जर आपण उभं करण्याचा प्रयत्न करू तर आपणही नक्कीच उभं राहत असतो. आणि खरोखर दिव्यांग बांधवांना खूप गरज आहे. प्रशासन हे सुद्धा खूप दुर्लक्ष करत आहे आणि जे हाल होत असतात हे हाल अपेक्षा बघवत नाहीत. प्रत्येकाने आपल्याकडे जे असेल यातून माझं असं म्हणणं आहे की आपल्या कमाईच्या 25% दिव्यांगांना आपण दिलं पाहिजे. आणि ह्या सगळ्यासाठी माझे जे नासेर भाऊ आहेत, माझे जे बाकीचे बंधू भगिनी आमचे सगळे सोबत आहेत आणि आम्ही सगळे मिळून यानंतर कायमस्वरूपी दिव्यांगांसाठी काम करणार आहोत. फक्त माझी सगळ्यांना अशी विनंती आहे की आपले जे दिव्यांग बांधव वगैरे आहेत सगळ्यांनी अभ्यासावर भर द्यावा. सगळ्यांनी शिक्षणाशिवाय आपल्याला काहीच पर्याय नाहीये.
आणि मतिमंद लोकांचं आपण समजू शकतो, पण बाकीचं माझं असं म्हणणं आहे की जे लंगडे असतील किंवा बाकीचे जे सॅल्यूट करतो तेव्हा मी सुद्धा सॅल्यूटच करते त्यांना. तेव्हा माझं असं म्हणणं आहे की अपंग लोकांनी, दिव्यांग लोकांनी स्वतःला दिव्यांग न समजता ही एक संधी समजून घ्यावी आणि प्रत्येकाने, आपण थॉमस एडिसनचं उदाहरण आहे, आपल्याकडे बरेच उदाहरणं अशी आहेत की आपण ह्या सगळ्यावर मात करून वर जायचंय. त्यासाठी आम्ही उभा आहोत. तुम्हाला काय हवं ते सांगा, परंतु शिक्षण तुम्हाला घेणं खूप गरजेचं आहे. शिक्षणाशिवाय पर्याय नाही, शिक्षणाशिवाय समाज सुद्धा स्वीकारत नाही. म्हणून माझी पुन्हा पुन्हा विनंती आहे शिक्षणासाठी. आणि जो दिव्यांग इथून अगदी अव्वल क्रमांक घेईन किंवा जो अगदी चांगल्या प्रकारे प्रगती करेल, चांगल्या प्रकारे तो यशस्वी होईल, माझं नासिर भैयालाही म्हणणे, जो दिव्यांग चांगल्या प्रकारे 10वीला पास होईल, 12वीला पास होईल, त्याचा आम्ही नक्कीच मानधन देऊ, सत्कार करू आणि त्याचा पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः, माझी मुलगी मैत्री आहे, आमच्या वतीनं आम्ही त्या दिव्यांगाची पुढच्या शिक्षणाची जबाबदारी मी स्वतः स्वीकारते. किंवा 1 कोटीच्या पद्धतीचा निधी पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र NGO समिती म्हणून आम्ही करणार आहोत. अनेक जे जिल्हा स्तरावरती ज्या काही संस्था आहेत त्यांनी मदर NGO म्हणून तारांगण या संस्थेकडं नोंदणी करावी आणि त्या पद्धतीची डॉक्युमेंट तयार करावी असं मी आव्हान या निमित्तानं करतो. आणि पुन्हा एकदा शेख सरांना त्यांच्या कार्याला त्यांच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिव्यांग बंधू भगिनी आणि सर्व संस्था दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या त्यांना सर्वांना मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशनचा मी संस्थापक अध्यक्ष या नात्याने हार्दिक शुभेच्छा देतो. आज आपण बघितलं छत्रपती संभाजीनगरमध्ये दिव्यांग आधार विकास संस्था ही संस्था जी आहे त्याचे संस्थापक अध्यक्ष स्वतः नासिर शेख आहेत, जे दोन्ही पायाने दिव्यांग आहेत. त्यांना अजिबात चालता येत नाही आहे, ते घसरून चालतात. पण त्यांनी दाखवून दिलेलं आहे की दिव्यांगपणावर मात करून आपण समाजासाठी काहीतरी करू शकतो. पण आज त्यांच्या सोबतीला त्यांचे संचालक, आज जर तुम्ही बघितलं तर संचालक आमचे मिर्झाबाई जे आहेत त्यांना हात नाही आहे, तर असे कुणाला हात नाही आहे, कुणाला पाय नाही आहे, अशा सगळ्यांना एकत्र करून आज दिव्यांग आधार विकास संस्था यांनी हा जो जागतिक दिव्यांग दिनाचा जो कार्यक्रम भरवला आहे त्याच्यासाठी मी मनापासून मधुतारा फाउंडेशनच्या वतीने आपले हार्दिक अभिनंदन करतो. आणि नासिरभाई आपल्यासोबत मधुतारा फाउंडेशन कायम राहील. जसं महाराष्ट्रभर आपला आरोग्य, दिव्यांग, निराधार, अनाथ, शिक्षण, रोजगार या विषयावरती काम आहे. आणि आज त्याच माध्यमातून आमचे जे युवराज सर आहेत, जे अतिशय NGOच्या माध्यमातून की 2% CSR निधी जो आहे तो प्रत्येक दिव्यांगाच्या संस्थेला मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांचे प्रयत्न चालू आहे. आणि आज त्यांनी मधुतारा दिव्यांग सेवा सोशल फाउंडेशन यांनी युवराज सरांचे, खरं की आमच्या स्वामींच्या रूपामध्ये युवराज सर आज इथं अवतरलेले आहेत. आणि खरं म्हणजे आज रीना मॅडम असतील किंवा आमचे श्रीवास्तव सर असतील, आमचे शंकर सर असतील किंवा बाकीचे जेवढे काही मान्यवर आहेत इथं, आमच्या शाहीन मॅडम आहेत, शायदा मॅडम आहेत, अनेक रायना मॅडम आहेत, म्हणजे आणखी म्हणजे अशी लोक आहेत की ज्यांना चालताच येत नाही. त्यांच्यासाठी आपल्याला काहीतरी जर करायचं असेल तर आपल्याला CSRच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच करावं लागेल. कारण काय की समाजामध्ये आपला हा खर्च करत नाही आहे, त्यांच्यासाठी आंदोलन करावं लागतं. आता जसं नासिर शेखनी सांगितलं की आम्हाला आंदोलन करावं लागतं, आम्हाला भांडावं लागतं, आम्हाला झगडावं लागेल, तोच परिपूर्ण असतो. त्याच माध्यमातून जसं समाज कल्याण दिव्यांग विभाग आहे, जिल्हा परिषद दिव्यांग विभाग आहे, जसं पुणे महानगर प्रशासनाला आणि शासनाच्या सर्व अधिकारी आणि नेत्यांना हात जोडून नम्रपणे विनंती करून सांगतो की दिव्यांगांचा तळतळाट घेऊ नका. त्यांचा जो काही त्यांचा हक्क आहे तो त्यांचा हक्क नक्की द्या त्यांना. कारण कसं दिव्यांग हे देवाचं अंग आहे. कारण की ह्या आयुष्यामध्ये कुणी परिपूर्ण नाही आहे आणि कुणी शेवट जात नाही आहे. कारण की कधीच कुणी, हे शरीर आहे नाशवंत पण कार्य राहते अनंत. तर असं जे अनंत कार्य जे आहे ते आपल्या हातून घडावं म्हणून आज स्वामींच्या कृपेने, अल्लाच्या कृपेने, परमेश्वराच्या आशीर्वादाने आज या मंचावर आज नासिरभाई, खरं मी तुम्हाला हात जोडून मी तुम्हाला नाही का खरं मनापासून मी अभिमान वाटतो मला तुमचा की आज तुम्ही एवढा छान असा कार्यक्रम घेतलेला आहे, दिव्यांगांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि आज एका मंचावरती एवढे लोक तुम्ही बोलावलेत. खरं म्हणजे तुमचं प्रेम आहे की आज जागा कमी पडलेली आहे ती होणारा मधुतारा फाउंडेशनची गॅरंटी आहे तुम्हाला. आणि मधुतारा फाउंडेशन नेहमी तुमच्या सोबत सक्षमपणे उभं राहील. कारण 3 वर्षापूर्वी मधुतारा फाउंडेशन ज्यावेळेस इथं आलं होतं त्यावेळेस माझ्या ह्या दिव्यांगांना बघून